आम्ही सारे खवय्ये. लंबोदरा रे लंबोदरा गजवदना भालचंद्रा. लंबोदरा रे लंबोदरा गजवदना भालचंद्रा. उभ्या जगाचा कलियुगाचा तू स्वामी ओमकारा. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक मराठी माणूस ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो त्या गणेशोत्सवाची सुरुवात ही एका वेगळ्या उद्देशाने झाली. स्वराज्य मिळावं, लोक एकत्र यावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मनुष्यबळ मिळावं या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. या गणेशोत्सवाची कल्पना जिथे रुजली त्या पुण्याच्या केसरीवाडा इथे आज आपण आलेलो आहोत. मग चला जाऊन भेटूया श्री दीपक टिळक, श्री रोहित टिळक आणि त्यांच्या कुटुंबियांना. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवारमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली, गणपती बाप्पा आलेत आणि आज तुमच्या घरापासून आमची सुरुवात होणार आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाची किंवा एक गणेशोत्सव साजरा करण्याची. पण मला एक आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आय थिंक जाणून घ्यायचं आहे की 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, तर त्यानंतर आणि आत्ताचा काळ जो आहे त्याच्यामध्ये खूप फरक आलेला आहे गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये. तर तेव्हा त्या काळामध्ये कशा प्रकारे साजरा केला जायचा ते आम्हाला जरा सांगाल का? गणेशोत्सवाची सुरुवात ही थोड्या गणपतींपासून झाली. त्यावेळेला हिंदू समाजात असं कुठलाही सण नव्हता की ज्या वेळेला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येते. त्याच्यामुळे लोकांनी एकत्र येणं आणि सार्वजनिकरित्या एकत्र येणं, बरोबर, ही कल्पना लोकमान्यांच्या पुढे होती आणि त्याच्याकरता गणेशोत्सवाची निवड झाली. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी घेतली तर एक महत्त्वाचा भाग आहे की गणपती हा शिवाचा मुलगा, बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात जो ॲग्रेसिव्हनेस असायला पाहिजे किंवा जे स्पिरिट ते आहे ते धरून सगळ्यांनाच ते जे रूप आहे ते सुद्धा सगळ्यांना आवडतं असं रूप. ब्रिटिशांनी त्यावेळेला असं म्हणून ठेवलेलं, बाकी कोणी नाही, पण ब्रिटिश सिक्रेट पेपर जेव्हा पब्लिश झाले त्यात त्यांनी असं म्हटलं की मुद्दामून यांनी गणपतीची निवड केली कारण त्याच्यात ह्या सर्व क्वालिटीज होत्या. बरोबर. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज ह्या गणपतीत असल्यामुळे गणेश पूजनाचं निवड झाली, गणेश उत्सवाची निवड करण्यात आली आणि त्याच्यातून लोक एकत्र यायला लागले. बरोबर. मग त्याचं स्वरूप वेगवेगळं होतं. मेळे असायचे त्यावेळेला, कीर्तनं असायची आणि त्या मेळ्यातून वेगवेगळे जे काही मेसेज द्यायचा भाग असायचा. हा मेळे, भाषणं, कीर्तनं ह्याच्यातून सगळ्याबरोबर ते मेळे फिरायचे आणि त्याच्यातून जागृती हा जो काही त्याच्या पाठीमागचा भाग होता, हा जागृतीचा भाग त्याच्यातून साध्य झाला. केसरीवाड्याचा जो गणेशोत्सव साजरा केला जातो तो तेव्हाचा साजरा करण्याचा जो तुमचा ज्या प्रकारे तुम्ही साजरा करायचा ते आणि आता ज्या प्रकारे साजरा केला जातो याच्यामध्ये काही तफावत आहे का की तीच परंपरा तुम्ही बाळगत आलेला आहात त्याबद्दल आम्हाला सांगा. केसरीपुरतं म्हणायचं तर केसरी गणेशोत्सवात नेहमीच 10 दिवस कार्यक्रम याच्यावरच नेहमी भर होता की जिथे लोकशिक्षणाचा भाग आहे, लोकांना एकत्र करण्याचा भाग आहे. त्याच्यामुळे 10 दिवस भरगतचं कार्यक्रम आमच्या इथे असतात. आजही रोज 2 कार्यक्रम म्हणजे त्यातला एक शिक्षणाशी म्हणजे लोकशिक्षणाशी संबंधित काही प्रश्न किंवा त्याच्यावर व्याख्यानं अशा तऱ्हेचं असतं आणि एक आता साहजिक लोकांना आवडतं हल्ली गाणं किंवा हे, बरोबर, तर त्याचा असतो. पूर्वीच्या काळी तसंच होतं. म्हणजे बालगंधर्व म्हणा, देवगंधर्व म्हणा, बकले हे केसरीच्या गणेशोत्सवातच गायले. अच्छा. भीमसेन जोशींचं सुद्धा सुरुवात या ठिकाणूनच झाली. असे अनेक गायक म्हणजे इथं काळ असा मला आठवतो की ज्या वेळेत अनेक कलाकारांनी सुरुवात
केसरी म्हणजे इथे सुरुवात केली की पुढे मग सगळ्याभर महाराष्ट्रात चालतो, अशा तऱ्हेची एक भावना या गणेशोत्सवाबाबतची होती. तसंच अनेक सामाजिक जे बदल होत गेले त्याचा सुद्धा आढावा केसरीच्या गणेशोत्सवाने घेतला. आज लोकमान्यांसारखी व्यक्तिमत्व आपल्यात नाहीत, परंतु जे जे कोण सुशिक्षित अशा तऱ्हेचा समाज आहे त्यांनी यात भाग घेऊन याला एक चांगलं दिशा देणं हे आवश्यक आहे. आणि हे लोकमान्यांनी त्यावेळेला म्हणून ठेवलं. सुरुवातीच्या 2-4 अग्रलेखातच त्यांनी लिहिलंय, कारण त्यांच्यावर तेव्हा टीका झाली होती की तुम्ही गणपती रस्त्यावर काय आणून ठेवला. बरोबर. तसं त्यांनी सांगितलं हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. घरात ज्यांना गणपतीचं पूजन करायचंय, सोहळ्यात करायचं, त्यांनी ते तिथे घरी करावं. सार्वजनिक उत्सवात त्याबाबतची अपेक्षा बाळगू नये. ह्या सगळ्या लोकांचा हा उत्सव आणि जे कोण सुशिक्षित लोक असतील त्या लोकांनी खरं म्हटलं तर ते समाजाचे डोळे आहेत आणि ते डोळे जर बंद करून घरात बसणार असतील आणि मग समाज भरकटला तर त्याचा दोष समाजाला देऊ नये, तो तुमचा दोष आहे. ही जी काही जनशक्ती किंवा हल्लीच्या काळात म्हटलं तर पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणावर गोळा, याचा उपयोग समाजाकरता परत कसा करता येईल हा विचार सुशिक्षित लोकांनी करायला पाहिजे आणि त्यात स्वतः मिसळायला लागतं. घरात बसून 2 गोष्टी सांगणं वेगळं आणि त्या लोकांच्यात जाऊन त्यांना ती कल्पना समजावून सांगणं आणि ती जर सांगितली तर याच जनशक्तीचा उपयोग खूप चांगल्या गोष्टींकरता सुद्धा होऊ शकतो. की जे प्रश्न सातत्याने समाजापुढे येत असतात त्याचं प्रतिबिंब जर या गणेशोत्सवात उतरलं तर त्याचा उपयोग निश्चितपणाने देशाच्या दृष्टीने आज सुद्धा होऊ शकतो असं मला वाटतं. त्यांचं मत आम्ही ऐकून घेतलं, पण आज आपली पिढी जी आपलं जनरेशन आहे त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, एक वेगळ्या प्रकारे आपण गणेशोत्सव साजरा करतो. तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे की कसं असावं कसं नाही असावं? नाही, आता यांनी वडिलांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे बदल हे गणेश उत्सवात होत मात्र गेले. म्हणजे पहिला काय दृष्टिकोन होता हा त्यांनी सांगितलं सविस्तर, पण त्यांच्याच ते बोलत होते त्याच्याच पुढे मी हे सांगेन की जी काय आता एक तरुण शक्ती सगळी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करते. मधल्या काळात थोडं तसं झालं होतं की फक्त म्युझिक आणि अशा प्रकार घडले ज्याच्यामुळे कोर्टात काही लोक गेली, ज्यामुळे आवाजावर बंधन आलं. 12-1-1 पर्यंत जे गणेश उत्सवचे वेगळे उपक्रम किंवा काही खरंच सांस्कृतिक कार्यक्रम जे करायचे लोक त्यांना सुद्धा ते बंधनकारक ठरलं, त्यामुळे 10 पर्यंत थांबावं लागलं. या अनेक गोष्टी घडल्या, पण गेले काही वर्ष मी जे बघतोय म्हणजे अनेक मंडळांमध्ये जाणं माझं आहे, आता परत परिवर्तन खूप चांगलं झालंय. म्हणजे सगळेजण आता काहीतरी विधायक कार्य त्या माध्यमातून करतात. म्हणजे नुसता ते वर्गणी मात्र गोळा करतात, पण त्यातनंच सामाजिक उपक्रम हे वर्षभर राबवतात. असं नाही फक्त गणेश उत्सवचे 10 दिवस. तेच म्हणजे एक तरुण पिढी म्हणजे सध्या आपण एकीकडे बघतो की ही आवश्यकता सुद्धा आहे, सगळ्यांनी एकत्र होण्याची आवश्यकता आहे की या उत्सवानिमित्त सगळे सर्व धर्म समभावाचे एकत्र येतात, सगळे मिळून हा साजरा करतात. मग फक्त गणेश उत्सव असं नाही, दहीहंडी, नवरात्र, शिवरात्र हे सगळे मिळून करतात. आणि हे खरंच तरुणांमध्ये खूप एक चांगला बदल मला तरी वाटतो की त्यानिमित्ताने हे सगळे विषय विसरून एक मैत्रीसारखी एक टीम बनते आणि एक शक्ती युवकांची उभी झाली आहे आणि त्यांचं स्वप्न जे होतं ते खरंच आता बघतो आपण की साकार झालं असं दिसतंय. छान तुमच्याकडनं आठवणी ऐकून घेतल्या, पण आता गणपती बाप्पांना सुद्धा खाण्याची खूप आवड होती आणि आपला जो मेन शो आहे त्याच्यामध्ये आपणही छान छान पदार्थ बनवून सगळ्यांना दाखवतो. तर आता आपण तुमच्या सुनबाईंकडे वळूया आणि त्यांना सांगूया की तुम्ही आम्हाला आज काय छान पदार्थ बनवून दाखवणार आहात, तर पहिल्यांदा काय बनवणार आहात? मी आणि माझे सासरे पण उत्तम स्वयंपाक करतात. तर आम्ही दोघं मिळून एक सांधणं जे असतं फक्त आम्ही फणसाचं न करता आंब्याचं करणार आहोत आणि एक घावन जे असतं काकडीचं तर ते करणार आहोत. म्हणजे दोन्ही गोड पदार्थ जे आपण 10 दिवस आपल्याला नैवेद्य दाखवायला लागतो, तर ह्या दोन्ही कुठल्याही दिवशी आपण ह्याचा नैवेद्य दाखवू शकतो असा करतोय. चालेल, मग आपण सगळ्यात आधी तुमच्यापासून सुरुवात करूया. तुम्ही कोणता पदार्थ बनवणार आहात? मी घावन करणार आहे काकडी. चालेल, मग आम्हाला एकदा साहित्य सांगायचं. काकडीच्या घावनासाठी ही किसलेली काकडी आहे आपली. मावळी काकडी असेल तर अजून चांगलं होतं. आपण आता मावळी काकडीच घेतलेली आहे. गूळ आणि ही आपली गव्हाचं पीठ
म्हणजे कणकेसाठी आपण रोजच्या पोळ्यांसाठी वापरतो ते, तांदूळाची पिठी पण वापरू शकतो. ह्याच्यासाठी पण आपण गव्हाचं पीठ घेतलंय. आणि तूप नंतर आपण तव्यावरती सोडायसाठी जेव्हा आपण करू. सुरुवात करूया. हो, पहिले ही किसलेली काकडी आहे, तर ती तुम्ही म्हणालात की ही वेगळ्या पद्धतीची काकडी. ही मावळी काकडी जर का असली तर ती जास्ती चांगली. आणि म्हणजे मावळी काकडी अगदी सगळ्यांनाच बाजारात मिळते असं नाही, तर ही आपण जी आता वापरली ती मावळी काकडीच आहे. आणि मग गूळ आपण ह्याच्यामध्ये जो घालतो तो चवीप्रमाणे घालायचा. म्हणजे कोणाला किती गोड लागतं त्याप्रमाणे हा गूळ घालून हे मिक्स करायचा. आपण हा जो गूळ घालतोय ते काकडी बरोबर आपण मिक्स केल्यानंतर थोडं पाणी सुटतं काकडीला. मग ते पाणी सुटून गूळ जेव्हा पूर्णपणे विरघळतो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही कणिक ऍड करणार, मिक्स करणार. पण मग जेव्हा टिळकांच्या घरी आपण येणार सून म्हणून, त्याची एक वेगळी जबाबदारी तुम्हाला वाटत होती का? एक टेन्शन होतं का? काय तुमच्या भावना होत्या तेव्हा? खरं तर म्हणजे तेव्हा ती जबाबदारी, किंवा आपण एखाद्या वेगळ्या फॅमिलीमध्ये चाललोय, टिळक फॅमिली इतकी रिस्पेक्टेड फॅमिली आहे, तर ते जोस्तोर मला सिंक इन झालं तोस्तोर मला एक लग्नानंतर 1 महिना गेला होता. मग ती आजूबाजूला लोक बघून, आमचे घरातले जे कार्यक्रम असतात ते बघून सगळं जाणवायला लागलं की खरंच आपल्याकडे एक वेगळी जबाबदारी आहे. आधी त्याचं टेन्शन यायचं, पण आता घरचे माझे इतके, म्हणजे रोहितच्याकडचे ते माझे सासरे सगळे इतके कोऑपरेटिव्ह, आणि त्यांच्याकडे हे एक आहे की मुलींनी नेहमी फोरफ्रंटमध्ये राहायचं, फक्त घरी बसून स्वयंपाक करायचा अशी त्यांची अजिबात मेंटॅलिटी नाहीये. त्यामुळे त्यांनी मला इतकं पोषाने एनकरेज केलं की मला आपोआप कॉन्फिडन्स येत गेला. त्यांनी जबाबदारी टाकत गेले माझ्यावर एक एक, आणि मी लकीली त्यांच्या एनकरेजमेंटमुळे ती व्यवस्थित पार पाडू शकत होते. सो तेव्हा मग ते लक्षात आलं की आपण आता छान रुळलेलो आहोत आणि आता टेन्शन घ्यायची गरज नाही. पाणी सुटलंय ना, तर आपण आता ह्याच्यात ऍड करूया. हो, आणि कणिक जितकी बसेल तितकी घालायची, कारण आपल्याला नंतर कन्सिस्टन्सी ह्याची अशी हवी आहे की आपण ते तव्यावरती घालून धिरड्यासारखं स्प्रेड करू शकतो. अच्छा, तेवढी कन्सिस्टन्सी हवी. ठीक आहे. हो, हे झालेलं आहे. आता हे थापायची किंवा तव्यावरती. हो, आणि थोडंसं मला वाटतं ह्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं किंचित, फक्त स्प्रेड करण्यापुरतं, कारण हे असं आपण घालायला गेलो तर ते नीट पसरणार नाही, म्हणून किंचित पाणी. हो, किती ते सांगा? अगदी थोडं. ओके, थँक्यू. म्हणजे हे आपल्याला तव्यावरती स्प्रेड करायला सोपं जाईल. चला मग तव्यावरती घालून घेऊया. तव्यावर घालूया. आता तव्यावरती घालायच्या आधी आपण थोडंसं तूप सोडूया, त्याने खमंगपणा पण येतो. आणि तुमच्या माहेरी गणपती येतात का? हो, असतो. आमच्या माहेरी गणपती असतो. 1.5 दिवसाचा असतो, पण तो पूर्ण 10 दिवसाचा नसतो. तेच म्हणून मला की, कारण की इथे पण गणपती एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात, तर तुम्ही कसं कोप अप करता त्याबरोबर? मला वाटतं ते आपोआप सगळ्यांची इकडे ऍक्टिव्हिटी लेवल, एनर्जी बघून आपोआप ते असं हे होतं की नाही, गणपती आहेत, सण आलाय आपल्याकडे, बाप्पा आले, ते बघूनच इतकं छान वाटतं की ते म्हणजे ऑटोमॅटिकली केलं जातं सगळं देवाचं. हे आपण आता घातलंय, थोडं त्याला शिजू दे, अजून होऊ दे. मागणं खरपूस व्हायला पाहिजे. मी थोडं तूप इकडनं पण. आणि दोन्ही साईडने करून घ्यायचं? दोन्ही साईडने करायचं. साधारण आपण जे गोल्डन ब्राऊन म्हणतो तसं जेव्हा होईल की आपलं झालं. छान खमंग वास येतोय त्याचा. काकडी, गूळ सगळेच आवडते पदार्थ. तूप हो, नक्कीच. हे झालंय. दुसरी साईड करून घ्यायची. आता हे उलटूया. तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्कीच करून बघा, खूप छान आहे, सगळ्यांना आवडेल. पण याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. काकडीचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेली काकडी, गव्हाचं पीठ आणि साजूक तूप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये काकडीचा किस घेऊन त्यामध्ये गूळ एकजीव करून घ्यावा. या मिश्रणात गव्हाचं पीठ आणि पाणी घालून पातळसर बॅटर तयार करावं. पॅनवर तूप गरम करून त्यावर या बॅटरचे घावन घालून ते खरपूस भाजून घ्यावे.